छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर। बुलंद ललकारी आपल्या मनामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये अशी दिनादर ठेवूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाचा पायाभरणी समारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते किल्ले राजकोट येथे संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अशोक सावंत, बाबा मोनकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, धोंड चिंदरकर, सुदेश आचरेकर, बाबा परब आदी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। आमदार दीपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक उपक्रम राबवित आहेत। नाविक दलाची उभारणी करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दखल घेऊन नौदलाच्या झेंड्यामध्ये राजमुद्रेचा समावेश करण्यात आला आहे। ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या जिल्ह्यात शिवसृष्टी उभारण्यासाठी देखील प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले। पाहुयात नेमके काय म्हणाले दीपक केसरकर। जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आभार मानले पाहिजे ते भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींचे, की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज ओळखलं। संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा प्रसार कसा होईल हे त्यांनी बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नुसतं स्वप्न बघितलं नाही, ते स्वप्न साकार करून दाखवलं आणि स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर सुराज्य कसं असावं हे त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिलं। आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेला व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने पराभूत केलं आणि ज्याला व्हिएतनामचे अध्यक्ष हे भारताचे पाहुणे म्हणून भारतामध्ये आले, त्याला राजशिष्टाचार आटोपल्यानंतर त्यांना विचारण्यात आले की भारतात तुम्हाला कुठल्या जागेला भेट द्यायचं आहे। त्याला त्यांनी सांगितलं की मला रायगडला भेट द्यायचं आहे। रायगडला ते गेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर ते नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं की ज्या दुरीला युद्धामुळे आम्ही अमेरिकेला पराभूत करू शकलो त्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हे एक वेगळं शास्त्र संपूर्ण जगामध्ये नंतरच्या काळामध्ये मान्य झालं। नाविक दलाची स्थापना त्यांनी केली। पहिले नाविक दलाचे राजे ते होते, परंतु हे करत असताना अभिमानाची गोष्ट की त्यांच्या नाविक दलाचं मुख्यालय हे विजयदुर्ग किल्ला होता। आज सुद्धा तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर गेला तर त्या ठिकाणी गोदी आहे आणि त्या गोदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजे बांधली जायची। आम्ही आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते आमदार असताना त्यांनी अशी संकल्पना मांडलेली होती की विजयदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आंग्रेंचं स्मारक व्हावं आणि ते एक पर्यटन स्थळ सुद्धा व्हावं। त्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे, त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि लवकरच तो प्रकल्प सुद्धा साकार आहे। स्वतः पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी आले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले आणि अत्यंत दिमागदार सोहळा हे नेव्हीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि ही सुद्धा अभिमानाची बाब आहे की आज नेव्हीचा जो ध्वज आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे। हे प्रत्येक भारतीयांच्या आणि प्रत्येक मराठी माणसाला सुखवणारी बाब आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं आणि विशेषतः पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन अशासाठी करायचं आहे। एक जो दुर्दैवी अपघात घडला त्या अपघाताचं फार मोठं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये घडलं। शेवटी अपघात हा अपघात असतो, परंतु त्या अपघातामध्ये असलेला तो पुतळा त्याच्यापेक्षा भव्य पुतळा आज त्या ठिकाणी साकारतोय आणि पुरेसा वेळ मिळाल्यामुळे भारतातले जे सर्वोत्कृष्ट मूर्तिकार आहेत त्यांना पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने विभूषित केलेलं आहे। त्यांनी आता हे डिझाईन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं डिझाईन हे महाराजांची प्रतिमा बघितली, त्याच्यावरचे हावभाव बघितले तरी अतिशय जिवंत असं स्मारक त्या ठिकाणी उभं राहणार आहे। या निमित्ताने पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करत असताना मी त्याला विनंती करू इच्छितो की इथं
मालवण नगरपालिकेचं आरक्षण या शेजारच्या भूखंडावर आहे आणि त्याचा एक चांगला असा नकाशा आम्ही आर्किटेक्ट करून घेतलेला आहे. आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ. कालच आमची बैठक नगरविकास खात्याची आदरणीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती. तर त्याच्यामध्ये ही जमीन ॲक्वायर करून त्या ठिकाणी अशा तऱ्हेची शिवसृष्टीची उभारणी व्हावी की सगळ्या भारतातली लोक त्या ठिकाणी यावी आणि यासाठी आम्हाला शासकीय पातळीवर जे जे करायला लागेल आम्ही सर्वतोपरी करू असं आपल्याला आश्वासित करतो. मालवणची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. त्याच्यामुळे त्याचा विकास कधीही थांबणार नाही आणि त्याच्यासाठी चांगले असे आमदार आपण निवडून आणलेले आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा मालवणकरांचं मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आपण समारंभाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालकमंत्री नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी केले. नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण.